राज्याचे कार्यकुशल उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नामदार धनंजय मुंडे, कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड। कालबद्ध पदोन्नती, सर्व पेंडिंग क्लेम, आरोग्य कर्मचारी संघटनेचा, आरोग्य कर्मचारी संघटनेचा पदोन्नती तात्काळ घोषणा। बोला ना। बोला। आज या ठिकाणी आरोग्य कर्मचारी सर्व आम्ही जमा झालेलो आहे। प्रशासनाचे लक्षवेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही छत्री आंदोलन करत आहे। 2 वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या या रखडलेल्या आहे आणि फक्त प्रशासनाच्या चालढकल कारणामुळे आमच्या पदोन्नती रखडलेल्या आहेत। जवळपास 50% वर पदोन्नतीचे जे पद आहेत ते या ठिकाणी रिक्त आहे आणि प्रशासनाची गेल्या 2 वर्षापासून चालढकल होत आहे। आमची अशी मागणी आहे की आमच्या पदोन्नत्या तात्काळ निघाल्या पाहिजे आणि जे काही पेंडिंग कर्मचाऱ्यांचे जे क्लेम आहेत ते सुद्धा ताबडतोब निघाले पाहिजे। आणि कर्मचाऱ्यांनी आम्ही जे संसदीय मार्गाने, सनदशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे। आम्ही प्रशासनाला किंवा जनतेला वेठीस न धरता आमचं आंदोलन सध्या सुरू आहे। जर प्रशासनाने 1 ऑगस्ट पर्यंत 31 जुलै पर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही 1 ऑगस्ट पासून उपोषण करणार आहे आणि फील्डमध्ये आम्ही अँड्रॉइड मोबाईल म्हणजे जे की आम्ही ऑनलाईन कामं करतो ते ऑनलाईन कामं आम्ही बंद करणार आहे। त्यावेळेस सुद्धा आम्ही जनतेचे हाल होऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे जनतेला वेठीस न धरता, कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा खंडित न करता, फक्त प्रशासनाला अहवाल न देणे ही प्रशासनाची गळचेपी करून आम्ही या ठिकाणी आंदोलन सनदशीर मार्गाने करणार आहे। तर आमची मागणी राहील आपल्या माध्यमातून किंवा आमच्या पदोन्नतीसाठी जनतेने या ठिकाणी किंवा प्रतिनिधींनी आमचं या ठिकाणी मागणी या ठिकाणी रेटावी आणि आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा। जवळपास 100 ते 125 पदोन्नती या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि 200 पदोन्नती प्रकरण म्हणजे 200 पदोन्नतीचे पद आहेत। जवळपास 100-125 पदोन्नती या ठिकाणी थांबलेल्या आहेत। त्यातल्या पंचायत समितीला जे विस्तार अधिकारी आहेत त्याच्या 24 पदापैकी 4 पद फक्त भरलेले, आता 20 पद रिक्त आहे की ज्या ठिकाणी आता साथरोग चालू आहे। तर त्या ठिकाणी त्याची खरोखर आवश्यकता आहे त्या पर्यवेक्षक पदाची, विस्तार अधिकाऱ्याची, तर ते पद सुद्धा या ठिकाणी रिक्त आहे आणि प्रशासन मुक्त फक्त चालढकल करत आहे या ठिकाणी। तर त्याच्यामुळे कर्मचारी आता खूप रोष मध्ये आलेले आहे आणि आम्ही आमच्या आता सध्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी छत्री आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहे। तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही आज छत्री आंदोलन केलं। छत्री सरकार आहे का असं वाटतं? सरकारबद्दल आम्ही काही बोलणार नाही, पण या प्रशासनाबद्दल मात्र बोलू शकतो आम्ही की प्रशासन आम्हाला फक्त या ठिकाणी फिरवून राहिलेलं आहे आणि प्रशासनाचे फक्त शासनाचे आणि प्रशासनाचे कामाचा आमच्यावर लोड आहे म्हणून आम्ही छत्री धरलेली की ते कमी लोड करा आणि आमच्यावर पुष्पवर्षा